मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तो मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला थांब रे थांब थांब नमस्कार अण्णा. काय म्हणताय? ठीक. काय आहे गाडीत? जनावरांची लागवडीची पुत्ती आहे तर जड आहेत नवा. मग एक पोतं 50 किलो आहे की. मग झालं काम. थांब जरा ये. पाठक बाई याच रस्त्याने येतात ना? होय. आल्या आल्या. काढ रे फाळका. औरंगाबाद काय करताय? और मला जायचं लवकर. तुम्ही जरा थांबव. किती किलोचं पोत आहे? 50 किलोचं. कसं उचललं? 5 किलो सारखं. थांब की. याला म्हणतात ताकद. बघितलं नव? चांगलंच बघितलंय. पण त्या रेणूबाईंनी बघितलं जरी असेल तरी बी काय उपयोग नाही. का उपयोग नाही? तुला मी काय सांगितलं होतं? डोळ्यात बघून ताकद आव म्हणजे पटल त्यासनी. अरे ही फक्त हमालपट्टी झाली. हमालपट्टी कसली जाणार दा? अरे कसली नाही. तुझं काम झालं जा. मग हे बघ मी जरा गडबडीत आहे. हा यो पहिलवान आहे की. ए घेऊन दे त्यासनी. अरे मी राधा अरे अरे कोण आहे रे? नमस्कार बहिणी साहेब. नमस्कार. काय वाजतात? काय हाल तालमीचं? हाय की. आणि आमचं राणा भाऊजी हारलं का? वहिनी साहेब चूक झाली. एक डाव माफ करा. काय बी करा पण तालीम काय बंद करू नका. बंद कशा पायी?
उलट आम्ही जास्तीचे पैसे देण्याचा विचार करतोय तालमीला. परत ते समजा जाऊ दे. आमचं पैलवान काय म्हणतायत? तुम्ही काय काळजी करू नका. अहो सामना हारल्यापासनं चांगला रिमटिवतोय त्याला. परवा असा झापला की बास. नाही, ते बघितलं की आम्ही. आणि एवढंच नाही तर दररोज 500 जोर वाढवल्यात आणि 700 बैठका. बर, अजून? अजून अहो समजा पैलवानाचं लंगोट बी धुवायला लावल्यात त्याला. अजून? आणि अजून गंडा काढून घ्यायची धमकी दिली आहे त्याला. अहो रोज 1 लिटर घामटा पाडल्याशिवाय सुट्टीच देत नाही रानाला. एवढं समज केलंयसा तुम्ही? काय उपयोग झाला का त्याचा? आमचं राणा भाऊजी कुस्ती का हरलं ते कळलंय तुम्हाला वस्ताद? ते म्हणजे असं झालं वहिनी साहेब, तिची अशी कसरत करून घेतो की मला बघितल्याबरोबर त्यानं थरथरायला पाहिजे. बस, आता ना तुम्ही तुमची अक्कल वापरणं जरा थांबवा आणि आम्ही सांगतोय तेवढंच करा. जी. हे असं मारून मुटकून कान पिरगळून काय उपयोग नाही. याच्या पुढं राणा भाऊजींशी एक शब्द वाकडा बोलायचा नाही. त्यांच्याशी फक्त गोड बोलायचं, गोडी गुलाबीने समजून सांगायचं आणि त्यांचं मन तालमीतच कसं रमल ते बघायचं. अहो वस्ताद, राणा भाऊजी आहेत ते. तुम्ही जर तुमची ताकद त्यांना दावायला गेलात तर ते त्यांची डब्बल ताकद तुम्हाला दावतील. पण तेच गोड बोललात तर ते तुमच्या पायाशी येऊन बसतील. बघितलंच चंदा, राणा भाऊजी परवा कुस्ती का हरले ते आपल्याला वस्तादांकडून कळलं. वस्ताद, हे घ्या, तालमीसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी पण आहे. झालंय आमचं काम. येतो वहिनी. एकदा कळूच दे आम्हास, या बैलाला कसलं पंख फुटलंय. छाटून काढतो का नाही ते बघत चंदे. चल रे. सांगितलं ना इथं खेळायचं नाही म्हणून. लागलं बिकलं ना तर याद राखा. आणि लागलं ना तर का लागलं म्हणून एकेकाच्या बुडावर पट्टी मारी ना सांगून देतो. चला. अरे काय चाललंय तुझं सकाळपासून? काम व्हायला लागलायस आणि नारळाची काय भानगड? बघशीलच तू शाळेत जाऊन कशी ताकद दावतो ते. इंट्रीलाच घाबरलास होय तू? तुला नाही जमणार आहे. अरे तुझ्या बच्ची बात नव्हे. बघशीलच. आजकाल शाळेचं बॅग कमी झालेलं दिसतंय. गायब कसं होईल? तर कामच असं आहे की जावंच लागेल शाळेत. अरे मग वाट कसली बघतोस? नारळ फोडू काय मुहूर्ताचा? ए राणा, तुला नाही जमणार. चल जाऊया आपण शेतात. ए आता बघच तू ताकद कशी धावतो ते. तू आणि तुझी ताकद. हे बघ, मला शाळेतून छड्या नाही खायच्या. मी जातो शेतात. बस तू. गोंधळ करू नका. मी सगळं तुम्हाला नीट समजावून सांगणार आहे. हा, आता शांतपणे ऐका.
झाडाची पानं असतात ना ती सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि झाडाची जी मुळं असतात ती पाणी शोषून घेतात. मग मुळांपासून येणारं पाणी आणि वरून येणारा सूर्यप्रकाश याचा वापर करून झाडं त्यांचं अन्न तयार करतात. यालाच प्रकाश संश्लेषण असंही म्हणतात. झाडांना सूर्यप्रकाश खूप महत्वाचा असतो. जिथं त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही ना तिथं ते दे. बघितलं का माझी ताकद? आपल्यात काही कमी पॉवर नाही. बघायचं काय त्यात, आम्हाला माहितच आहे की. तुम्हाला काही कळतं का नाही रे? मी तिथे शिकवतीये आणि तुम्ही इथे. मला असा बेशिस्तपणा अजिबात चालणार नाही हा. आणि मला न विचारता इथे कोणी यायला सांगितलं तुम्हाला? आपापल्या जागेवर जाऊन बसा जा. तुम्ही थांबा. हा काय प्रकार आहे? ताकद हा? म्हणजे ते म्हणलं पोरासनी जरा खोबरं वाटू, त्यांना बी ताकद मिळेल म्हणून. तुम्हाला ताकद दाखवायला ही एकच जागा मिळाली होती ना? अहो इथे शाळा चालू आहे, मुलं शिकतायत आणि तुमचं काय पोरखेळ चालू आहे? इथं मुलांनी शिकायचं का नुसतं खोबरं खात राहायचं? तुम्हाला काही शिक्षणाचं महत्व वगैरे आहे का नाही हो? मी ते जीव तोडून काहीतरी शिकवते आणि तुमचं काय गोंधळ चालू आहे? काही वाटत नाही ना? तुमचं हे नारळाचं पोतं उचला आणि निघा. अजिबात इथे थांबू नका. डिग्रीवाल्या बाई, अहो तुम्हाला काही कळतंय की नाही? आपण कोणाशी बोलतोय त्याचं काही भान आहे की नाही तुम्हाला? अहो सर. हो एड सर. हा दादा. अहो चूक माझी आहे. हो, चूक तुमचीच आहे. तेव्हा अवघा ओरडू नका त्यांना. मी जातो. तुम्ही एक दिवस माझी नोकरी घालवणार आहात. आधी वहिनी साहेब, आता राणा दादा. ओ काय चाललंय काय तुमचं? एवढी मोठी पदवी मिळवता आणि कोणाशी कसं वागावं हे कळत नाही तुम्हाला? हेड सर, काय राणादानी काय सांगितले? मॅडमच नाही रागवायचं नाही म्हणून. तुम्ही रागवल्याला राणादासनी कळाल तर? अरे कसा पडलास तू असा? हा बघू. थांब थांब, हात नको लावूस त्याला. हात नको लावूस. हे लागलं ना? थांब, तुझ्या बुडावर पट्टीच मारतो आता. ही ओंडका काय खेळायची गोष्ट आहे? सांगितलं होतं नाही तर खेळायचं नाही म्हणून. थांब, तुला तर चांगलीच शिक्षा करतो. हो सर, लहान मुलं आहेत ती, खेळणारच ना. आता हा ओंडका बाजूला केला पाहिजे, नाही तर अजून कोणीतरी पडेल. त्यालाही शिक्षा करेन मी, पण तुम्ही काळजी करू नका. हा, आणि मला अक्कल शिकवायची गरज नाही. ओंडका बाजूला करायला पाहिजे हे मलाही कळतंय, पण एवढा मोठा ओंडका उचलायची ताकद माझ्यात तर नाही. आणि तुमच्यात असेल ना, उचला. चल रे, औषध लावतो. चला. माणसं बोलल्यात, पण कवा येतील कोणाच ठाऊक. हो, पण एवढी ताकद कोणाच्यात आहे? अशी ताकद एकाकडेच आहे. कोण? आणि कोण? आमचा मित्र राणादा. तो एका मिनिटात बाजूला करल. पण रानाताला तर हाकलून लावलं बाईंनी. नाही, मी नाही. बाई, तो ठीक घालवायचा असेल तर त्याला राणादाच पाहिजे. लय लांब गेला नसल, बोलवून आणू काय? जा. ए थांबा, हळू जा. अरे चूक केली खरंय, पण का केली हे का कळलं नाही?
तुम्हालाच डाऊट होता ना हो माझ्या ताकदीवर. तेच क्लिअर करायला गेलो माझ्यावरच जा. आता यापुढे वाटेला बी जाणार नाही. म्हटलं बाईलाही प्रेमळ आहे, पण आज मी तुमच्या शाळेत पाय बी ठेवणार नाही. अरे असं काय करतोस? तू शाळेत आला किती मजा येते की नाही? चल की काम आहे. एकदा सांगितलं ना हो नाही म्हणून. अरे हेड सर परत वरडत बसतील आमच्यावर. चल की तू. हे तुमच्या हेड सरांना सांगा मी त्यांचं काम करायला बांधील नाही म्हणून. अरे हेड सरांनी नाही, पाठकबाईंनी बोलवले. आता कशाला? त्यासनी सांग येत नाही म्हणून. अरे चल की, तुझ्याशिवाय काम होणार नाही. हे मला माझी काम आहेत, तुम्ही तुमचं काम करा. जावा. आम्हाला जमणार नाही, लई ताकदीचं काम आहे. ताकदीचं? ग्राउंडवर वणका पडलाय, तो आठवायचा आहे. आणि आम्ही म्हटलं की वणका आठवायचा तर राणादाचीच ताकद लागेल. बघ राणादा, तुझ्या इतकी ताकद दुसऱ्या कुणाच्यात आहे काय? तूच सांग मला. हे खरंय म्हणा. तुझ्या ताकदीचा नादच करायचा नाही बघ. आम्ही बाईंना सांगितलंय की राणादा अशी काडी उचलल्यागत वणका उचलायला देईल फेकून. पर बाईंना काय पटल्यागत वाटत नाही. अरे 10 पटवून देऊ. आपल्या ताकदीवर कुणी डाऊट घ्यायचा नाही. हा पण आता तूच नाही म्हणतोस तर कसं पटवणार? राहू दे, काय तर कारण सांग्या बाईंना. हे थांब बरं. आता तुमचं काम म्हणजे माझं काम. हा चला दाखवू आपली ताकद. आता वंडका भिरकवलाच म्हणून समजा. भाई आता रानादा आल्यामुळे काय बी काळजी करायचं काम नाही बघा. राणादा, जाऊ तुझी ताकद. अहो, तुम्हाला जमेल ना उचलायला? तुला जर आता तुझी ताकद दाखवायची असेल तर बाईंच्या डोळ्यात डोळं घाल, म्हणजे पटेल त्यासनी राहण्याची खरी ताकद काय ते. ला 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 ला. ला 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 ला. चल चल. हिचा जीव झाला येडा पिसा. गगर सारे रे सनी. हरपून देह माझा. गगर सारे रे सनी. फिरतीच्या रंगामध्ये. गगर सारे रे सनी. सांगितलं होतं की नाही? राणादा जिंदाबाद, राणादा जिंदाबाद, राणादा जिंदाबाद, राणादा जिंदाबाद. आता राणादादाला बक्षीस. बक्षीस. कसलं बक्षीस? आम्ही काय तर चांगलं काम केलं
नाही नाही, मला नको बक्षीस. नाही थांबा रेणू, माझ्या पर्स मधला डबा घेऊन ये ना. कुठला डबा ग? तुला माहितीये ना कुठला? यो बक्षिसाचा डबा वय. आणते आणते. आणि तुम्ही सगळे आता खूप झाले हा मस्ती. जा वर्गात जाऊन अभ्यास करा. जा. सॉरी, कशाला? मी तुम्हाला मगाशी उगीच बोलले, पण वर्ग चालू असताना तुम्ही असं खोबरं वाटलेलं मला नाही आवडलं म्हणून बोलले. आता कधी वाटणार नाही. नाही नाही, तुम्ही वाटा, फक्त वर्ग चालू असताना वाटू नका. चालतंय की.